मध्ये दुसऱ्या क्रमांकावरती आपलं स्थान निर्माण केलंय करणनं। चला गेम इज ऑन। कोणत्याची ट्रॅक वरती गोलंदाज आहे तयार। फटका यावेळी मात्र सजवायचा होता, आपटलेला चेंडू होता, पंचांकडे अपील केली जाते आहे, अपील केली जाते आहे। काय निर्णय असेल आमच्यापर्यंत पोहोचेल? निर्णय आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल। पंच देखील आमच्या समवेत जोडली जातील। यस, फलंदाज होईल बाद। लीडिंग एज लागले जरूर। पहिलाच चेंडूवर गोल्डन डकचा शिकार होतोय बॅटर राहुल। राहुलच्या स्वरूपात आपण पाहिली पहिली विकेट। गोल्डन डकचा शिकार झालाय राहुल। तंबूच्या दिशेने परततोय। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये देखील दाखल झाले। गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय सचिनला, सचिन पाटील। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। ओमकार द मॅन फ्रॉम महिंदे, ओमकार पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। प्रतीक पाटील देखील आमच्या समवेत जोडले गेलेत। स्कोररच्या भूमिकेत आपण पाहताय संपूर्ण दिवसभरामध्ये चांगला स्कोरिंगची भूमिका निभावली आहे। या स्पर्धेमध्ये चांगले स्कोरर आम्हाला लाभलेत। प्रतीक पाटील नक्कीच चांगली मेहनतीची नक्कीच दाद द्यावी लागेल। यावेळी मात्र फटका सजलाय, मिडल मध्ये आला नाहीये। क्षेत्ररक्षक झेल खाली आलेत, टिपलाय झेल आणि बॅटर ओमकार पाटीलचा मात्र संपला केल। बॅक टू पवेलियन। झुंड में तो सुअर आते हैं। कॅमेरामॅनला देखील विनंती असेल, ह्या ट्रॉफी देखील आपण काबीज करायच्यात आपल्या कॅमेरामध्ये। याच ट्रॉफीसाठी ही संपूर्ण स्पर्धा खेळवली जाते। आपण पाहू शकता समालोचन कक्ष समोर या ट्रॉफीज देखील दाखल केल्यात। अशा भव्य दिव्य देखण्या ट्रॉफीज, तब्बल 5 ते 4 फुटाच्या वर असलेल्या या ट्रॉफीज, या ट्रॉफींवरती कोणता संघ नाव कोरेल ते मात्र पाहणं गरजेचं असेल। फायनल मध्ये 2 संघ कोणते जाऊन पोहोचतील आणि ते फायनल मध्ये गेलेले संघ या 2 ट्रॉफी नक्कीच आपल्या गावामध्ये मानाचा मिरवत तोरा या ट्रॉफी घेऊन जातील। चला मॅचच्या दिशेने बोलतोय। नक्कीच हॅट्रिक ऑन झाली आहे। हॅट्रिक साठी 501 रुपयाचा देखील कॅश प्राइज आलाय। संजय पाटील द वाईस ऑफ कुंदे, विनंती असेल वाईस ऑफ कुंदे संजय पाटील आपण देखील व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय। संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं आपलं देखील मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत। हॅट्रिक इज ऑन। गोलंदाजी मार्क वरती सचिन तयार। यावेळी मात्र कुठेतरी लेग स्टंपला मिस करणारा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पिच केला गेला। व्हाईट बॉल आलाय। धावसंख्या मात्र आता कुठेतरी धावफलकावरती ऍड केली गेली आहे। संघाचा श्री गणेशा झालाय। फलंदाजी करत असताना आपण पाहतोय विराट स्पोर्ट्स महिंदे संघ पहिल्या 2 चेंडूंवरती 2 मोठे धक्के लागलेत। आपण पाहिला गोल्डन डकचा शिकार झाला राहुल, त्यानंतर मात्र ओमकार पाटील मैदानात आला आणि मात्र ओमकारला देखील परतवलं। हॅट्रिक ऑन होती, मात्र या ठिकाणी फायदा घेतला। बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडूला पाठवून दिलंय। 6 षटकार। नक्कीच हॅट्रिक ऑन होती आणि त्या हॅट्रिक मात्र कंप्लीट करता आली नाही। मोठा फटका, मोठा हल्ला चढवला गेला। 6 धावांसाठी नक्कीच लगावल्या गेल्या। यावेळी मात्र काय घडतंय आणि काय बिघडतंय? स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक दाखल नव्हते, चेंडू निघून जातोय, लॉंग लेगला येतोय। 4 चौकार।
कॅप आम्हाला अवेलेबल केली आहे 70-70 स्पर्धेची. या 70-70ची एक कॅप आणि ट्रॉफी देखील आम्हाला पुरस्कृत केल्यात. राहुलभाई पाटील यांचं देखील शुभागमन झालंय. आपण व्यासपीठावरती आलात, आपलं देखील संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेनं. पुन्हा एकदा लाईन लेन बिघडली आहे आणि मात्र वाईट बॉल येतोय. क्रिकेटच्या पटलावरती आपण ज्यावेळी पाहतो ना, गोलंदाजामध्ये किती वेग आहे त्याला मात्र महत्व नाहीये. तुमच्याकडे किती व्हेरिएशन आहेत, तुम्ही कशा टप्प्यावरती गोलंदाजी करता त्याला मात्र महत्व दिलं जातं. निवा भोईसाठी देखील आले कॅश प्राइज. जर झेल टिपली तर तब्बल 501 रुपयाचं कॅश प्राइज. यावेळी मात्र लेट कट केलाय. क्षेत्ररक्षक दाखल आहेत. फील्ड होईपर्यंत एक सिंगल नक्कीच मिळेल. राहुल पोष्टे साहेबांकडनं नक्कीच कॅश प्राइज लागलं गेलाय. निवा भुईर क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जर निवानं कॅच पकडली तर नक्कीच राहुल साहेबांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज लावलं गेलंय. फर्स्ट स्लिप मध्ये आपण पाहतोय निवा भुईर. नक्कीच झेल जर टिपली, संधी आली आणि संधीचं जर सोनं केलं असं म्हटलं जातं ना, पकडो कॅच जितो मॅच, आणि ते सूत्र मात्र वापरावं लागेल. पुन्हा एकदा सचिन आले, ते गोलंदाजी मार्क वरती तयार होते. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय जरूर. पहिलं षटक प्रगती पथावर आपण पाहतोय. पहिल्या षटकाला समाप्ती झाली आहे. धावफलकावरती आपण पाहताय 2 गड्यांच्या मोहबदल्यात तब्बल 13 धावा आतापर्यंत जमवल्या गेल्यात. संपूर्ण स्पर्धा आपण पाहताय ओम साई क्रिकेट असोसिएशनचं हे गोड स्वप्न, आणि ते स्वप्न या भव्य दिव्य मैदानावरती निसर्गाच्या सानिध्यात नटलेलं एक देखणं आणि सुरेख असं मैदान. संपूर्ण मैदानावरती हिरवळ पसरली आहे आणि हिरव्यागार मैदानावरती ओम साई क्रिकेट असोसिएशनचं स्वप्न साकार होत आहे. खऱ्या अर्थानं ओम साई क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरं या स्पर्धेचा महाअंतिम दिवस. आपण महाअंतिम दिवसामध्ये येऊन पोहोचलोय. गेली 2 दिवस सुखरूपपणे ही स्पर्धा कोणत्याही प्रकारची गालबोट न लागता पार पडली आहे आणि शेवट देखील गोड करायचा आहे. मॅच आपल्या समोर नजरेसमोर रंगती आहे. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला आपण पाहतोय वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली संघ आणि एका बाजूला पाहतोय विरा स्पोर्ट्स महिंदे संघ. जर विचार केला आपण विरा स्पोर्ट्स महिंदे संघाचा तर तब्बल आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेत 2 मॅच फक्त विजय संपादन केलाय. आणि जर विचार केला वीर बजरंग युवा प्रतिष्ठान संघाचा खरिवली संघाचा तर तब्बल या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 4 विजय संपादन केलेत. 4 मॅच आपल्या खिशामध्ये दाखल केल्यात. आता मात्र या मॅच मध्ये कोणता संघ विजय संपादन करेल ते मात्र अजून पाहणं गरजेचं आहे. सेकंड इनिंगचा खेळ देखील येणं आपल्या नजरेसमोर बाकी आहे. पहिल्या इनिंगचा सामना रंगतोय. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती 13 धावा झाल्यात. गोलंदाजी मार्क वरती सागर पाटील आलेत. फटका सुरेख, टायमिंग मात्र प्रॉपर नाहीये. क्षेत्ररक्षक तिथे दाखल होते. जज करताना मात्र चुकी झाली आहे. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला देऊन दस्तक चेंडू निघून जातोय. सीमा रेषा पार येतोय चौकार. नक्कीच जर आपण पाहिलं डीप स्क्वेअर लेगला तिथे क्षेत्ररक्षक दाखल होते. झेल साठी गेले. नक्कीच झेल महत्वाची आहे या मॅच मध्ये देखील. एक काटेकी टक्कर अस्तित्व टिकवायचंय आणि त्यासाठीच देखील वीर बजरंग युवा प्रतिष्ठान देखील संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये. झेल साठी कॅरी केले गेले, पुढे सरसावले, परंतु चेंडू अगदी नजरेसमोर तोंडासमोर येऊन पडला आणि 1 बाउन्स चेंडू निघून गेला सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावा नक्कीच मिळाल्या. धावफलकावरती आपण पाहताय 2 गड्यांच्या मोहबदल्यात तब्बल 17 धावा आतापर्यंत जमवल्या गेल्यात. सागर पाटील या विभागामध्ये एक मोठं नाव. मात्र सागरच्या गोलंदाजीवरती फटका फसलाय. स्वतः फॉलो थ्रू मध्ये झेल टिपताय आणि बॅटर भाईचा संपतोय खेळ. भाई बॅक टू पवेलियन. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकता ओव्हर द विकेटने आले होते.
समोर ठेवण्याचा प्रयत्न केला, समोर अगदी पिच केलं चेंडूला आणि बॅटच्या रडारमध्ये मात्र घेता आला नाहीये. मिस टायमिंग स्ट्रोक झाला, हवेमध्ये फसला, बॉलला हवेमध्ये उंची गाठली आणि स्वतः फॉलो थ्रू मध्ये सागर पाटील बॉल खाली आले, झेल देखील सुरेख. परिणामी धक्का क्रमांक दुसरा लागतोय भाईच्या स्वरूपात, तिसरा धक्का. द मॅन फ्रॉम पच्छापूरकरांचा एक अभिमान आणि स्वाभिमान असणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सूरज राईट ओव्हर द विकेटने आलेत सागर. बॉलर तयार. यावेळी आल्या आल्या आपल्या नावाचा ब्रँड कायम करून दाखवत असताना सूरज पाटीलच्या बॅट मधनं आलाय एक दर्जेदार क्वालिटीदार क्लासिक फटका षटका. प्रतिष्ठान या ग्रुपचे सदस्य आणि तसेच महाराष्ट्र पोलीस कार्यदरात असलेले राहुल पाटील साहेबांना विनंती असेल, आपलं देखील शुभागमन झालंय. विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. पच्छापूरकरांचा हा ढाण्या वाघ मैदानाच्या आतमध्ये मात्र आग ओकतोय. पहिल्याच बॉल वरती षटकार ठोकलाय. यावेळी पुन्हा एकदा क्लास दाखवलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं चेंडूला भिडवून द्यायचं होतं. क्षेत्ररक्षण सुरेख झालंय. क्षेत्ररक्षणाची कौतुक करावी लागेल, दाद द्यावी लागेल, टाळ्या झाल्या पाहिजेत या क्षेत्ररक्षकासाठी. तब्बल 4 धावा अडवल्यात. सुरेख क्षेत्ररक्षण केलंय. खऱ्या अर्थानं फ्लाय झाले होते हवेमध्ये देखील. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहूया कशा प्रकारे फटका सजवला, कशा प्रकारे अडवला. यावेळी मात्र पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. विकेट किपरच्या मागे स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक. संधी नक्की झाली होती. कॅश प्राइज देखील होतं. निवा भुईर साठी कॅश प्राइज होतं, झेल साठी, आणि ती संधी मात्र गमावली आहे. 500 रुपये देखील हातातनं निसटलेत आणि एक मोठी विकेट सूरज पाटीलची देखील विकेट गमावली आहे. आपण पाहताय 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय आणि त्या फलकावरती 26 धावा ऍड केल्या गेल्यात. पहा आपण ऍक्शन रिप्ले मध्ये कशा प्रकारे जीवाच्या आतंकानं क्रिकेटची परिकाष्ठा केली आणि चेंडूला आतमध्ये ढकलण्याचं काम केलं. आपण लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक पाहताय. सलमान शेखला आपण पाहतोय. चेंडूला अडवलं गेलं. सुरेख 4 धावा अडवल्या गेल्या तर मागील चेंडूवरती. पुन्हा एकदा यावेळी मात्र ब्रह्मास्त्र वापरलं गेलं आणि यष्ट्यांचं फर्निचर केलं उद्ध्वस्त. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागतोय 4था शिवाजीच्या स्वरूपात. बॅक टू पवेलियन. धन्यवाद डीजे. नक्कीच कुठेतरी क्रिकेटचा क्लास दाखवला गेला. आजवर केलेली मेहनत, सातत्य, जिद्द, चिकाटी या सर्व गोष्टी या बॉलवरती आपण पाहिल्या. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र नक्कीच मांडलं जातं. यॉर्क लाईन वरचा चेंडू हाताळला गेला. प्रतिउत्तर नव्हतं शिवाजीकडे देखील. यष्ट्यांचं फर्निचर उद्ध्वस्त केलं गेलं. धक्का क्रमांक 4था शिवाजीच्या स्वरूपात लागला आणि स्कोर बोर्ड वरती आपण पाहत आहे. स्कोर ऑन दी बोर्ड 4 विकेट लॉस 26. गोलंदाजी मार्क वरती खरिवली संघाकडनं लावला गेलाय. गोलंदाज युवराज पाटील आलाय गोलंदाजी मार्क वरती. द मॅन फ्रॉम दिगाशी संघाचा हा वाघ यावेळी मात्र खरिवली संघासाठी खेळतोय. वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली संघ आपण पाहतोय. एक मातब्बर संघ नक्कीच मानला जातो, परंतु या लीग फॉर्मॅट मध्ये अनेक गावांमध्ये खेळाडू जमा केले गेलेत. जे संघ चॉईस केले गेलेत, आयकॉन खेळाडू, चॉईस प्लेअर आणि आपल्या संघामध्ये अवेलेबल केले असे तब्बल 15 खेळाडूंचा हा स्क्वॉड आणि या 15 खेळाडूंमधील तब्बल 11 सितारे आपण मैदानात पाहतोय. स्ट्राइक एंड वरती असेल पच्छापूरकरांचा वाघ, अभिमान आणि स्वाभिमान सूरज पाटील. स्ट्राइक एंड वरती यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता.
नक्कीच कुठेतरी चुकी होतीये. आपण पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये ओव्हर द विकेटने युवराज आले होते. शेवटच्या मुवमेंटला कुठेतरी बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. थोडासा चेंडू जर मिडल मध्ये ठेवला असता तर नक्कीच यष्टांचा वेध घेतला असता. काही हरकत नाहीये. डॉट बॉल जरूर आलाय. शेवटचं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये 13 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 13, अशा 26 धावा आतापर्यंत जमवल्या गेल्यात. फटका सुर आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला तिकडे क्षेत्ररक्षक देखील डीप मध्ये दाखल होत आहेत. फील्ड होईपर्यंत नक्कीच 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. चित्त्याचा वेग, हरणीची गती मैदानात आपण पाहतोय. 2 धावा कशा प्रकारे कंप्लीट केल्या गेल्यात. सिंगल डबलला देखील तितकंच महत्व. धावफलकावरती आपण पाहतोय 28 या आकड्यावरती धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचलाय. ठाण्याबाग पच्छापूरकरांचा अजूनही मैदानात दाखल आहे. नावाचा ब्रँड कायम करावा लागेल. यावेळी मात्र कुठेतरी गती आणि गतीमध्ये परिवर्तन करत असताना लेंथ देखील बिघडली. लेग स्टंपला मिस करणारा हा चेंडू येतोय अवांतर. धावसंख्येत भर पडेल. इट्स अ वाईट बॉल. आणि धावसंख्या पाहताय आपण धावफलकावरती 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. बॉलर तयार. युवराजला आपण पाहतोय राईट ओव्हर द विकेट न. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका करण्याच्या नादामध्ये कुठेतरी मिस टायमिंग. नावचितच्या स्वरूपात नॉन स्ट्राईक एंड वरचे फलंदाज आपण पाहतोय सुखदेव वारघडे. बॅक टू पॅव्हिलियन. नवसाला पावणारी आई माझी एकविरा आणि एकविरे आईचं सुमधुर संगीत. डीजे ऑपरेटर मनोज, डीजे मास्टर आहे मनोज, द मॅन फ्रॉम कुंदे आमच्यापर्यंत संगीत पोहोचवतायत. तुमचं देखील कौतुक, धन्यवाद. जाऊया मागच्या दिशेनं. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली संघ आणि विपक्ष लादला गेलाय संघ विरा स्पोर्ट्स महिंदे संघ. कुठेतरी बॅकफुटला सध्या तरी आपण महिंदे संघाला पाहतोय. 5 विकेट. अर्धी टीम डगआउटच्या दिशेला परतली. बॉलर तयार. युवराज राईट आर्म ओव्हर द विकेट न. यावेळी मात्र कुठेतरी विकेट किपरला देखील बीट करून चेंडू निघून जातोय. सीमा रेषा पार. येतोय चौकार. एक चौकार तरी आलाय. चुकी होती. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप मध्ये प्रोटेक्शन देत आहेत. फील्ड पर्यंत येईपर्यंत चेंडू फेकी देखील थोडीशी मंद गतीने झाली आहे, परंतु फायदा नाहीये. एकच धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. आपण पाहता धावफलकावरती 34 धावा आतापर्यंत जमवल्या गेल्यात. पाचापूर गावचे उपसरपंच तो विद्यमान व्यक्तिमत्व रोहित भोईर साहेब आपल्याला देखील विनंती असेल, आपलं देखील शुभागमन झालंय. विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. पाचापूर गावचे उपसरपंच एक विद्यमान व्यक्तिमत्व रोहितजी भोईर साहेब आपल्याला देखील विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. जाऊया मॅचच्या दिशेनं. युवराज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती तयार. फटका यावेळी सुरेख. गॅप सिलेक्शन प्रॉपर. 2 क्षेत्ररक्षकांच्या गॅप मधनं चेंडू निघून जातोय. सीमा रेषा पार. येतोय चौकार.
कर्णधार दाखल झाले तिकडे आमच्या समवेत जोडले गेले. तसेच रोहित स्पोर्ट्स पाचगाव संघ विनंती असेल आपले देखील कर्णधार आमच्या समवेत जोडायचे. मित्रांनो एवढं नक्कीच म्हणेल, लक्ष असू द्या. स्वप्न आई वडिलांची, जिद्द मनाची, ताकद पायाची, खेळ हिमतीचा, नाद फक्त क्रिकेटचा. सध्या सीझन चालू आहे टेनिस क्रिकेटचं. मैदान फुलणार, आवाजही घुमणार, कोणी जिंकणार तर कोणी हरणार, पण क्रिकेटचं वेळ जीवनात न मात्र कधीच नाही सुटणार. आपला चांगला क्रिकेट मैदानात उतरवा, क्रिकेटची पराकाष्ठा करा. जिंकलात तर माजू नका आणि हरलात तर खचू नका, कारण कठीण काळात नेहमी स्वतःला सांगत राहा, शर्यत अजून संपली नाहीये, कारण मी अजून जिंकलो नाहीये. नक्कीच शर्यत अजून तरी संपली नाहीये, कुठेतरी आता रंगत आली आहे मॅच मध्ये, या संपूर्ण लढतीमध्ये, संपूर्ण स्पर्धेमध्ये. चला विनंती करतोय रोहित 11 रोहित स्पोर्ट्स पाचगाव संघ आणि विपक्ष असेल जे बजरंग कुंदे स्पोर्ट्स. चला विनंती करतोय कुंदे बी संघ कर्णधार आणि पाचगाव संघ आपले कॅप्टन. चला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, एका बाजूला संघ विरा स्पोर्ट्स महिंदे संघ आणि विपक्ष वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली संघ. वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली संघासमोर आव्हान दिलं आहे विरा स्पोर्ट्स महिंदे संघानं. तब्बल येणाऱ्या 18 बॉलमध्ये 39 धावा पार करायच्यात. मैदानाच्या आतमध्ये सलामी वीर म्हणून आपण पाहतोय सागर पाटील, एक मोठं नाव, या संपूर्ण असोसिएशनचे मुख्य सल्लागार म्हणून देखील कार्यरत आहेत आणि या संपूर्ण विभागामधील एक मोठं नाव, अष्टपैलूच्या खेळाडूंमध्ये एक अग्रगण्य स्तरावर कायमस्वरूपी बसलेलं एक नाव सागर पाटील. त्यांच्या समवेत उमेशला आपण पाहतोय सलामी वीर म्हणून मैदानाच्या आतमध्ये. ज्या वेळी आपण अशा प्रकारे सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये पाहत असतो ना, येताना लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असतं आणि त्यावेळी मात्र नक्कीच आठवण येते ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असंख्य रेकॉर्ड्स तयार केलेल्या त्या जोडीची, सर रोहित सर आणि तसेच शिखर धवन सरांची, की त्या जोडीनं मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटवरती आजवरती अनेक रेकॉर्ड तयार देखील केलेत आणि मोडलेत देखील. या जोडीची मात्र नेहमीच आठवण होत राहते. चला मॅचला करूया सुरुवात. गेम इज ऑन. फटका सुरेख, स्क्वेअर लेगला तिथे क्षेत्र निवडलं गेलं. क्षेत्ररक्षक दाखल होते परंतु चेंडू पर्यंत पोहोचले नाहीयेत. पहिल्या चेंडूवर आलाय 4-4 चौकार. चौकार पाहिला. उमेश तर एवढं नक्कीच म्हणत असेल, अभी तो चौका मारा है, छक्का तो अभी बाकी है, अभी तो आगाज देखा है अपने, अंजाम देखना अभी बाकी है. ये तो भाई बस ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. आता कुठे मॅचला सुरुवात झाली आहे. पहिल्याच बॉल वरती चौकार लगावलाय. गेम इज ऑन. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार. फटका यावेळी मात्र फसलाय. बॅटचे आउटर एज लागते आणि यष्टांचं फर्निचर होते उद्ध्वस्त. फलंदाज उमेश बॅक टू पॅव्हलियन. एक मोठा धक्का लागतोय महिंदे संघाला. धक्का क्रमांक पहिला. पच्छापूर गावचं एक विद्यमान व्यक्तिमत्व, ग्रुप ग्रामपंचायत पच्छापूर, उपसरपंच आमचे रोहितजी साहेब यांच्या शुभ हस्ते, रोहित भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण करून घेतोय नाणेफेकीचा कौल. चला मित्रांनो विनंती करतोय,
पाचगाव विपक्ष असेल कुंदे संघ, रोहित स्पोर्ट्स पाचगाव आणि विपक्ष असेल जय बजरंग कुंदे स्पोर्ट्स. रोहित भुईर साहेबांच्या शुभ हस्ते होतोय नाणेफेकीचा कौल. तत्पूर्वी आपण जाऊया मॅचच्या दिशेनं. काय घडलंय काय बिघडलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लक्ष क्षेत्र निवडलं गेलं. क्षेत्र शेतीत परत आहे जरूर, परंतु 2 धावा चित्त्याच्या गतीनं कंप्लीट केल्या गेल्यात. नक्कीच आव्हान तर आहे, 39 धावांपर्यंत पोहोचायचंय. 3 ओव्हरची मॅच आणि मात्र सुरुवात चांगली करून दिली उमेशनं. पहिल्या चेंडूवर चौकार लगावला, त्यानंतर मात्र कुठेतरी फसले. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताला गेला, आउटर एज लागली, थोडासा ब्रश होऊन चेंडू यष्टांवरती गेला, परिणामी विकेट मिळाली. त्यानंतर मात्र कुठेतरी आपण पाहतो सागर आणि परेश फलंदाजी करत असताना मैदानात. यावेळी मात्र फटका सजलाय अफलातून, लाजबाब एक देखना षटकार येतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं जातोय 6-6 षटकार. आमचे रोहित भुईर साहेब यांच्या उपस्थितीनं नाणेफेकीचा कौल केला गेला. रोहित स्पोर्ट्स पाचगाव संघ नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतात. प्रथमतः गोलंदाजी करणार समोरच्या संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलंय. यावेळी मात्र रिव्हर्स परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्टँड अँड डिलिव्हरी आउट ऑफ द पार्क येतोय 6-6 षटकार. धावा कंप्लीट केल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती एक उमेश नावाचा फलंदाज परतला. त्यानंतर मात्र एक वादळी खेळी साकारण्याचं काम हाती घेतलंय परेश नावाच्या फलंदाजानं. नक्कीच माझ्यामध्ये क्षमता आहे, माझ्याकडे देखील अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा मी पुरेपूर वापर करेल आपल्या संघासाठी. आपण पाहतोय वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली संघाकडनं खेळत असताना परेश हॅट्रिक जर कंप्लीट झाली षटकारांची तर 500 रुपयाचं कॅश प्राइज नक्कीच लागलं गेलंय. फटका यावेळी देखील सजवला होता, परंतु खोलवर टप्प्याचा चेंडू डॉट बॉलची सांगता झाली आहे. डॉट बॉलच्या सांगतेनं मात्र कुठेतरी एक सुटकेचा श्वास सोडला गेलाय. धावफलकावरती आपण पाहताय पॉवर प्लेचं षटक हाताळलं गेलं ओमकार कडनं. पहिल्या चेंडूवर 4, त्यानंतर विकेट, नंतर 2 षटकार षटकार डॉट अशा तब्बल 18 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्यात. मुरडी गावचं एक विद्यमान व्यक्तिमत्व, महाराष्ट्र पोलीस दरार कार्यरत असलेले युवराजजी शेलार साहेब आपलं देखील शुभागमन झालंय. विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. चंदनजी बलिरामजी शिंदे साहेब आपलं देखील शुभागमन झालंय. ग्रामपंचायत सदस्य मोरणी गावचं एक विद्यमान व्यक्तिमत्व, ग्रुप ग्रामपंचायत मोरणी सदस्य यांचं देखील शुभागमन इथे झालंय. मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. आपलं देखील संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. जाऊया मॅचच्या दिशेनं. मैदानाच्या आतमध्ये मात्र समीकरण बदललंय. मागील ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं ना तर पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, त्यानंतर मात्र कुठेतरी पुनरागमन केलं, विकेटचं पतन केलं ओमकारनं, परंतु नंतर आलाय परेश नावाचं वादळ मैदानामध्ये. पहिल्या चेंडूवर 2, त्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 षटकार, एक रिव्हर्स अटेम्प्ट केला, स्विच हिट केला आणि एक डीप बॅकवर्ड स्क्वेअरला षटकार, असे 2 षटकार तब्बल 18 धावा पहिल्या ओव्हर मध्ये मिळवल्यात. आता मात्र असतील स्ट्राईक एंड वरती सागर पाटील, या संपूर्ण असोसिएशन विभागामधील एक मोठं नाव. गरज असेल 12 चेंडू आणि 21 धावांची विजयासाठी.
यावेळी मात्र मेजवानी होती फुलटॉस चेंडू विकेट किपरला बीट करून चेंडू निघून जातोय की काय. यस इट व्हाईट बॉल आणि 5 धावा भेटतील या चेंडूवर. व्हाईट प्लस चौकार नक्कीच 5 धावा भेटतायत. गरज होती आणि त्यावेळी मात्र हा चुकीचा चेंडू हाताळला गेलाय. कुठेतरी कमबॅक करावं लागेल पुनरागमन करावं लागेल. संघाला गरज आहे एका विजयाची. आतापर्यंत तब्बल 4 विजय संपादन केलेत या संपूर्ण लीग मध्ये. यावेळी मात्र फटका सजवलाय. मिड विकेटचं क्षेत्र निवडलं गेलं. मिड विकेटच्या डोक्यावरनं पाठवून दिलाय. 6 षटकार. ते दाखवलं एक वाघ निम्मेच धावांसाठी भुकेलेला असतो. षटकार लगावलाय तरी मात्र भूक अजून मिटली नाहीये. अजून धावा जमवेल का. 11 बॉल आणि 10 धावांची गरज विजयासाठी. या षटकामध्ये ही मॅच संपवली जाईल का. पुन्हा एकदा लाईन लेंथ बिघडली आहे. हा पुरेपूर दबाव दिसतोय गोलंदाज शिवाजी वरती कारण की समोर फलंदाज खूप ताकदीचा. जर बॅटच्या रडार मध्ये आला तर निश्चितच सीमारेषेच्या पलीकडे पाठवण्याची ताकद आपल्या मनगडांमध्ये ठेवतोय. षटकार लगावलाय त्यानंतर पुन्हा एकदा दबाव निर्माण केलाय शिवाजीवरती परंतु कमबॅक करावं लागेल. एखादा षटकार चौकार नक्कीच आल्यानंतर डॉट बॉल घेणं गरजेचं आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा फटका सजवलाय आणि मी काय म्हणत असतो पावसात नाचणारा मोर आणि मैदानात वाऱ्याचा जोर क्रिकेटरांना किती मदत करत असतो आणि तेच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. सागर पाटीलला वाऱ्याचा जोर कामी आला. वाऱ्याच्या जोरानं वाऱ्याच्या दिशेनं फटक्याला सजवलं. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवून दिलंय. 6 षटकार. लगावलाय त्यानंतर पुन्हा एकदा दबाव आहे. पुन्हा एकदा क्षेत्र निवडलंय. मिड विकेटचं क्षेत्ररक्षक तिथे दाखल आहेत. धावा अडल्या गेल्यात नाखुश असतील परंतु काही हरकत नाहीये. 2 षटकार आलेत. मॅच मध्ये कुठेतरी पकड मिळवली आहे. 9 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. नक्कीच ही मॅच फिनिश देखील करण्याचं मनशा होती षटकारातून. फटका फसलाय की काय. तिथे क्षेत्ररक्षक ऑफ वर नाही येतात. त्यांच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय. विजयाचा शंखनाद करणारा परेशच्या बॅट मधनं येतोय षटकार. सुरेख लाजबाब देखना क्लासिकल एक षटकार आपण पाहू शकता. ऍक्शन रिप्ले मध्ये क्षेत्ररक्षकानं प्रयत्न केले जरूर पण 6 धावा मिळाल्या. विजय संपादन झालाय. कॉंग्रॅच्युलेशन वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली. आणि कौतुक देखील करेल मी विरासपट महिंदे संघाचं. चांगला खेळ मैदानामध्ये दाखल केला आहे आणि खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये जर आपण पाहिलं ना परेशची ती वादली केली आणि सागर पाटील सरांचे देखील 2 षटकार महत्वपूर्ण ठरले.